चला गोलंदाज तयार कुणाल दरोडा आणि फिल्डिंग असल्या संघाने नोंद घ्यायचे की आपल्याला 12 मिनिटात 3 ओव्हर संपूर्ण करायचेत आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने नोंद घ्यायचे की आपला बॅट्समन 30 सेकंदाच्या आत मैदानामध्ये यायचं पाठवायचंय. पहिला चेंडू सोमनाथ साठी कुणाल दरोडा, बबलू साठी पहिला चेंडू टाकण्यासाठी कुणाल दरोडा. पाहूया पहिला चेंडू आणि चांगला असा चेंडू निर्धाव या होते. यष्टीरक्षकाच्या भूमीत पाहू शकाल आपण गणेश गिरा. पुढील चेंडू गोलंदाज तयार पंचांच्या उजव्या साईडने रिवर्सचा प्रयत्न पण निर्धाव असा चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकलेत. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. आता बी पर्यंत एकही धाव खर्च नाही केली. पाहूया पुढील चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल योगेश कर्णा. चला पुढचा चेंडू आता कुठेतरी एक धावेने धाव स्कोर बरोबर येतोय. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेचून काढलेला चेंडू. पाहूया किती धावांसाठी तिथे मनोज फिल्डर असणार. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला मनोज कर्णा. पुढील चेंडू अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 3 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू चांगला असा हलक्या हाताने कट केलेला. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एक धावेने धाव संख्येत भर होते ती 4. आता येणारा शेवटचा चेंडू पाहूया कोणाच्या नावावर असेल. बबलू की कुणाल. पंचांचा इशारा येतोय षटक संपण्याचा आणि एका षटकाच्या याच्यात धावा झाल्या त्या 4. आता वैयक्तिक दुसरा गोलंदाज तयार लक्की. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार लक्की. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू आणि स्लोअर गतीचा पावया तिथे येतोय योगेश. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला बबलू आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार बबलूच्या बॅटमधना. पहिलाच दुसऱ्या चेंडूवर फेकून देतोय षटकार. षटकाराने धाव संख्येत भर होते ती 11. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न आणि हा काय चांगलं मागे होतं संदीप दरोडा. चांगलं क्षेत्ररक्षण मिळतंय आणि डॉट चेंडू
सॉरी, व्हाईट चेंडूची घोषणा होते मैदानामध्ये. व्हाईट चेंडूची घोषणा झाली आहे मैदानामध्ये. चला, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न करायचा होता. झेल खाली येतोय भावेश आणि चांगली झेल पकडतोय. चांगलं झेल पकडते भावेश आणि इथे बबलूचा खेळ झालाय समाप्त. बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो रमेश. जो रमेश वन डाऊनचा फलंदाज पाहू शकाल आपण मैदानामध्ये. चला फटाफट चालू करायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया. उंचावरून मारण्याचा प्रयत्न. झेल खाली येतोय आकाश आणि आकाशच्या हाताला चटका देऊन झेल जमिनीला दान. कुठेतरी कॅच पकडली असती तर काय हे झालं असतं आणि कॅच सोडतोय आकाश. जमिनीला दान होते आणि एक धाव. एक धावेने धाव संख्येत भर होते ती 13. कुठेतरी रमेशची झेल पकडली असती तर न्यू बॅट्समन आतमध्ये आला असता पण ते काही आकाशला जमलं नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. स्लोअर गतीचा टाकलेला चेंडू. अजूनही एक चेंडू शिल्लक. चांगला असा चेंडू टाकण्याचा पूर्णपणे. पुढील चेंडू पाहूया. खराब चेंडू असेल, वाईट बॉल असेल. अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्येत भर झाली आहे 14. कुठेतरी एक चांगला चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज भर करतो आणि खराब चेंडूची सांगता करतोय मैदानामध्ये. अजून एक चेंडू बाकी असेल. अद्याप 5 चेंडू टाकलेत आणि 10 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू पाहूया कोणाच्या नावावर. सोमा की लक्की. निर्धाव असा चेंडू आणि 2 ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 14. 1 गड्याच्या मोबदल्यात. मनोज पारदी. एक नाबादलेला गोलंदाज आणि धाव संख्या झाली ती 14. 1 गड्याच्या मोबदल्यात 14. आता जो तिसरा गोलंदाज असेल मनोज पारदी. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार. स्ट्रायकला असेल तो रमेश, ज्याला एक जीवदान मिळालंय. चांगली अशी झेल उडाली होती पण आकाशला ती कॅरी करता आलेली नाहीये. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल खाली येतोय कुणाल दरोडा आणि चांगली झेल पकडतोय. कुठेतरी निघत जीवदान मिळाला होता पण त्या जीवदानाचा संधी मिळाली नाही आणि आता आल्या आल्या पहिल्याच मनोजच्या पहिल्याच बॉलवर कॅच होते ती रमेशची. पाहूया रमेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो
दत्ता एक हार्ड हिटर बॅट्समन, चांगला गोलंदाजी. कारण मनोजला माहित आहे कुठेतरी रमेशची विकेट काढ. पहिल्या चेंडूवर येतोय विकेट आणि उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया किती धाव्यांसाठी आणि आकाशच्या आवेगाच्या बाहेर हा येतोय वन बाउन्स चौकार. पहिल्या बॉलवर विकेट घेतलं, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर दत्ताच्या बॅटमधून येतोय चौकार. आल्या आल्या आपल्या नावाची ओळख करून देतोय. पाहूया पुढील चेंडू दत्तासाठी. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात निर्धाव असा चेंडूची घोषणा होते मैदानामध्ये. एक चेंडू बॅट्समनच्या नावावर तर एक चेंडू गोलंदाजच्या नावावर असं मैदानामध्ये चालले. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया जेलो ते का आकाशच्या आवाकाच्या बाहेर आणि हाताला चटका देऊन गेला, हा येतोय षटकार. मागच्या टायमाला तिथेच आकाशच होता आणि वर त्याच्या आवाकातनं बॉल गेलाय आणि आता पुन्हा एकदा तोच शतरक्षण आणि त्याच्या पुन्हा एकदा हाताला चटका देऊन गेलाय, षटकार. मी मागाशीच पाहिले बोललेलो एक बॉल गोलंदाजच्या नावावर तर एक बॉल बॅट्समनच्या नावावर. आता बॅट्समनच्या नावावर बॉल पडलाय. पाहूया पुढचा चेंडू कोणाच्या नावावर असतोय. हा येतोय डॉट चेंडू, निर्धाव असा चेंडू. एक आता बॉलरच्या नावावर. अद्याप शेवटचा चेंडू बाकी. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 1 विकेट गेले, 10 धावा खर्च केल्यात. पाहूया पुढील चेंडू दत्तासाठी. निर्धाव असा चेंडूची निर्धाव असा चेंडू हाताळलाय आणि धाव संख्या झाली ती 24. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. 12 मिनिटाच्या आत खपवायचं होतं पण त्यांनी 8च मिनिटात 3 ओव्हर टाकल्यात. हॅलो, थँक्यू सो मच. आपण पाहतो स्पर्धा मानाची आणि सन्मानाची. स्कोरबोर्डवर धावा पाहतो 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. अगदी पाहू शकाल श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित आमदार चषक 2025 पर्व 7वे या दुपारच्या सत्रामध्ये पाहुण्यांचं आगमन पाहू शकाल. आमचे मान्यवर अर्थातच मान्य श्री दीपक शेठजी कथोरे साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल मान्य श्री कृष्णाजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय. त्या दरम्यान आमचे गावचे उद्योजक मान्य श्री आदरणीय विराजजी देशमुख साहेब यांचं देखील आपण दुपारच्या सत्रामध्ये आगमन पाहतोय. अगदी आजचा फायनलचा दिवस आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये पाहुण्यांची अल्लोट गर्दी आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळेल. आणि आपण पाहू शकाल इथे मात्र बॉल आलाय डॉट, आकाशला पाहतोय. अगदी पाहू शकाल अगदी चांगले दमदार आयोजन पाहतोय. आताचा बॉल इथे कॅच उडाली, कॅच खाली क्षेत्ररक्षक, इथे डबल आटांमध्ये झेल टिपायचं होता, कॅच ड्रॉप झाल्या. अवधी होता धावा चोरण्यात आणि धावा चोरल्या जातात. अगदी पाहायला गेलं तर चांगली ओव्हर टाकत असताना SD11 काराव हा संघ पाहतोय आपण मैदानामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ पाहतोय, शेवटचं षटक आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा लावल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. त्या दरम्यान आमचे उद्योजक कारोगावचे एक नामांकित व्यक्तिमत्व माननीय श्री रोहितजी कडव साहेब यांचं देखील आगमन झाले. त्या दरम्यान त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आमचे पाहुणे माननीय श्री आदरणीय बालूजी मुंडे साहेब आणि प्रमोदजी
देशमुख साहेब यांना पाहतोय आपण व्यासपीठावर. अगदी आजचा मेगा फायनलचा दिवस आणि पाहुण्यांची अल्लोट गर्दी पाहतोय आपण. आणि अगदी व्यासपीठ फुलून दिसतंय, आपण पाहू शकाल. अगदी सर्व पाहुण्यांचं या दुपारच्या सत्रामध्ये आपण करूयात स्वागत. पाहू शकाल आमदार चषक पर्व 7वे आणि 2025 हे दमदार आयोजन अगदी ब्रदर स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचे करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पाहू शकाल आपण आमचे आदरणीय बनोजी बनोटे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र गलीमध्ये थोडंसं फंबल झाला, धाव सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. सोमा तिसऱ्या धावेसाठी देखील रवाना झालाय आणि इथे मात्र तिसरी धाव धोक्याची ठरते की काय, परंतु पोहोचलाय. इथे पाहू शकाल अगदी मेगा फायनलचा डे आणि या मेगा फायनलच्या डे मध्ये आपण पाहू शकाल पाहुण्यांचं आगमन होत असताना या कारण खेडागडी नगरीमध्ये पाहतोय आपण अगदी दमदार आयोजन पाहायला मिळतं. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ कारव आयोजित आमदार चषक 2025 पर्व 7वे आणि या पर्व 7व्या आयोजनामध्ये आपण पाहुण्यांची अल्लोट गर्दी पाहू शकाल. अगदी 2 कॅमेऱ्याच्या साह्याने टिपले जातात. आपण पाहू शकाल ब्रदर स्पोर्ट या यूट्यूब लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. 147 देशांमध्ये आपण हे थेट प्रक्षेपण पाहू शकाल. आमच्या ब्लॅक स्क्रीनवर पाहू शकाल दमदार आमदार अर्थातच माननीय श्री आदरणीय किसनजी कथोरे साहेब यांना आणि त्याच समवेत त्यांच्या कार्यकर्ते देखील पाहू शकाल आपण आपल्या बॅनरवर. त्याचप्रमाणे कटआउट पाहू शकाल आदरणीय माननीय श्री रोहितजी कडव. त्याच दरम्यान समोर पाहू शकाल विराजजी देशमुख साहेब यांना, त्याच्यानंतर राजेंद्रजी देशमुख साहेब, त्याच्यानंतर किशोरजी बनोटे आणि या ग्राउंडचे मालक अर्थातच सीतारामजी दगडू बनोटे यांना पाहू शकाल. आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला पाहू शकाल आमचे आदरणीय समाजसेवक संदीपजी बनोटे साहेब. त्यानंतर ब्लॅक स्क्रीनच्या डाव्या बाजूला राहुलजी कडव यांना पाहू शकाल. आणि त्याच दरम्यान पाहू शकाल आपण लॉंग ऑनला रुपेशजी बनोटे आणि त्याच्यानंतर मिड विकेटला प्रसादभाई परब आणि त्यानंतर या साईडला पाहू शकाल स्टेजच्या डाव्या बाजूला आपण पाहू शकाल किशोरजी भाई शेलर यांना. अगदी पाहू शकाल अगदी दमदार आयोजन आणि या दमदार आयोजनामध्ये अगदी पाहुण्यांचं जल्लोष गर्दी पाहायला मिळते. मॅच पाहतोय आपण अगदी तिसऱ्या फेरीची पाहतोय आपण. पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग केली जाते. वाट्याला बॉलिंग आली टीम SD11 कारव या संघाच्या वाट्याला बॉलिंग येत असताना अगदी चांगली ओव्हर टाकली जाते. आकाश मेंगाला पाहतोय गोलंदाज ट्रॅक करतो, शेवटचं षटक घेऊन आलाय आणि या शेवटच्या षटकामध्ये अद्याप चांगली गोलंदाजी केली जाते आहे. 10 धावा धावफलक लावल्या गेल्यात आणि 5 बॉल फेकलेत. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 11 धावा खर्च केल्यात आकाशने. शेवटचा चेंडू पाहूया सोमासाठी उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया मागे योगेश शत्रक्षण आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल आणि हा येतोय दणदणीत खणखणीत असा चौकार. चौकाराने धावसंख्येत भर होते ती 39. आता येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज.
फटाफट. हॅलो, पाहू शकाल इथे सत्कार केला जातोय. अर्थातच माननीय श्री दीपक शेठजी कतोरे साहेब यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय माननीय श्री जगदीश पिरकड यांना यांच्या हस्ते मात्र सत्कार केला जाईल. आपण पाहू शकाल या स्पर्धेचा माहिती शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे सत्कार केला जातोय. त्याच दरम्यान या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आपण पाहतोय पुढचे सत्कार मूर्ती असतील. आपण पाहू शकाल माननीय श्री कृष्णाजी शिंदे साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. आपण पाहू शकाल त्या दरम्यान माननीय श्री आदरणीय आपण पाहू शकाल माननीय श्री सचिन शेठ जे शेलार साहेब यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील आपण आगमन करूया. तर मी विनंती करतो पुढचे सत्कार मूर्ती माननीय श्री आदरणीय कृष्णाजी शिंदे साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. आपण पाहू शकाल अगदी आमच्या स्क्रीनवर हे क्षण टिपला जातोय. आपण पाहू शकाल माननीय श्री पप्पू कांबळे यांच्या हस्ते मात्र सत्कार केला जातोय. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे सन्मानित केलं जाते साहेबांना. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर पुढचे सत्कार मूर्ती असतील. आपण पाहू शकाल माननीय श्री सचिन दादा शेलार यांचा देखील सत्कार करूया. तर मी विनंती करतोय पंढरी सर यांना की आपल्या हस्ते मात्र सत्कार करायचा आहे. तरी ते मात्र सत्कार केला जातोय. माननीय श्री आदरणीय सचिनजी शेलार साहेबांचा देखील आपण पाहू शकाल इथे सत्कार केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल पुढचे सत्कार मूर्ती आपण पाहू शकाल आमच्या आदरणीय माननीय श्री आदरणीय बालूजी मुंडे साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. भानदासजी बनोटे साहेबांच्या हस्ते मात्र इथे साहेबांना सन्मानित केलं जाईल. आपण पाहू शकाल प्रेमाची पुष्पगुच्छ आणि मायाची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे सन्मानित केलं जात आहे. पुढचे सत्कार मूर्ती असतील माननीय श्री आदरणीय प्रमोदजी देशमुख साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतोय माननीय श्री तर आपण पाहू शकाल इथे मात्र साहेबांचा देखील सत्कार केला जातोय. तर पुढचे सत्कार मूर्ती असतील आदरणीय माननीय श्री दिनेशजी भोईर साहेब यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. आपण पाहू शकाल शेलार क्षमा असावी त्यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचे. थँक्यू सो मच. आपण आपलं मोलाचा वेळ देऊन अगदी इथं या सामन्याला हजेरी लावली. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. चला जाऊया मैदानाकडे. आपण आता आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 5 धावा खर्च केल्या. त्या सोमाने पहिल्या बॉलवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा चेंडू डॉट. पाव्या पुढील चेंडू आणि अपील उचलून धरले. पाव्या पंचांचा निर्णय चांगला असा निर्णय मैदानामधला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात.
पुढील चेंडू पाहूया. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. उंच मारण्याचा प्रयत्नात आणि हा उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. एक धाव समाधान मानावे लागेल. अजूनही 1 चेंडू शिल्लक. गणेश गिरा असेल स्ट्राईकला. आतापर्यंत 1 बॉल केला आणि 1 धाव. पुढील चेंडू त्याच्यासाठी. पाहूया किती धावांसाठी येतोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने धावसंख्येत भर होते ती 12. कुठेतरी लाचच्या चेंडूवर षटकार मारलाय. पूर्णपणे बॅटीच्या टोकाला बॉल लागून जातोय. षटकार. दुसरा गोलंदाज तयार. बबलू एक ऑलराउंडर. पाहूया कुणालसाठी पहिला चेंडू घेऊन येतोय बबलू. चांगल्यासा मारण्याचा प्रयत्नात आणि निर्धाव अशी चेंडूची सांगता होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला मागच्या फिल्डरकडनं. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय बबलू. कुठेतरी पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि हा येतोय निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकलेत बबलूने. चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि एकही धावी खर्च केली नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा कुणाल तयार. चांगला असा मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि अडवतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 1 धाव खर्च केले. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पुढील चेंडू गणेश साठी. उंच खट लागून गेलाय मागे. अडवतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. एक धाव का येणार पण संघासाठी महत्वाची धाव असते. पुढील चेंडू. गोलंदाज तयार बबलू. पंचांच्या उजव्या साईडने स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय कुणाला आणि हा उंचावर मारण्याचा प्रयत्न झेल खाते येतोय आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग पाहायला मिळते. कुठेतरी 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर सिंगल धावेने स्कोर बोर्ड पुढे सरकवतात. पाहूया शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. 6 चेंडू टाकलेत आणि 6 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात. आपण पाहू शकाल अगदी गोरेगावचे एक भारदार व्यक्तिमत्व ज्याने नेहमीच गोरेगाव गावला सहकार्य केलंय आणि यावेळेस आपण पाहू शकाल कारो आयोजनामध्ये दमदार एंट्री करत असताना माननीय श्री बाबूशेठ बुबेरे यांना पाहू शकाल. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आपण पाहू शकाल श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित आमदार चषक 2025 पर्व 7वे आणि या 7व्या पर्वामध्ये आपण पाहू शकाल बाबूजी बुबेरे साहेब यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिला चेंडूवर दाखवतोय. पाहूया किती धावांसाठी. हा येतोय गणेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने धाव संख्येत भर होते ती 22. आता येणारे 11 चेंडूंनी
18 धावांची गरज असेल. पाहूया पंचांच्या डावे साईडने गोलंदाज तयार. विजय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात पाहूया. जेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. एक धावेवर समाधान मानावे लागेल. एक धावेने धाव संख्येत भर होते ती 23. आता 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. एक धाव. हॅलो, थँक्यू. आपण पाहू शकाल पाहुण्यांचं आगमन. विलाजी हिंदोला साहेब अर्थातच पत्रकार आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल आमचे अगदी आदिवासी विकास संघटनेचे आपण पाहू शकाल मान्यवर इथे पाहतोय. तर त्याच दरम्यान त्यांच्या समेत रुपेशजी ठाकरे आणि प्रफुल्लजी गायकवाड या साहेबांचं देखील आपण स्वागत करूया. अगदी क्षमा असावी पंच, आपण सामना स्पीडअप करायचं आहे कारण आज पाहुण्यांची अल्लोट गर्दी, आपण लक्ष द्यायचं आहे. पाहू शकाल विलाजी हिंदोला, त्याच दरम्यान प्रफुल्लजी गायकवाड या साहेबांचं आपण स्वागत पाहतोय. सरसे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया मैदानाकडे आपण. आता येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. धावपलकावर धावा लागल्या त्या 29. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया. झेल खाली येतोय. झेल होते जमिनीला दान. झेल खाली होता सोमा, पण त्याला काही झेल टिपता आले नाही. आणि आता येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. चांगलीच कुठेतरी झेल पकडली असती तर मॅच कुठेतरी रंगात आली असती. आतापर्यंत तसं समीकरण बदललंय. आता येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. तयार. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. कमीत कमी 8 मिनिटांमध्ये 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. कारव संघाने सुद्धा 8 मिनिटांमध्ये 3 ओव्हरचा खेळ समाप्त केला होता आणि शील ठाकूरवाडी या संघाने सुद्धा 8 मिनिटांमध्ये 3 ओव्हरचा स्कोर समाप्त केलाय. पाहूया पुढील गोलंदाज हरेश. कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये विजयने 15 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, परत तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर चौकार, 5व्या बॉलवर सिंगल आणि पुन्हा एकदा 2 धावा. अशा प्रकारे 15 धावा खर्च केल्यात आणि धाव संख्येत भर झाली ती 31. आता येणारे 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. पाहूया अजूनही सामना कोणा साईडने झुकतोय. तो स्ट्राईकला असेल गणेश. अत्यावीपर्यंत त्याने मोठे फटके दाखवल्यात. तोच गणेश स्ट्राईकला. पुढील चेंडू गणेश साठी. पाहूया चांगला असा चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत पाहूया. मिस थ्रो झाला आणि मिस थ्रोचा फायदा उचलतोय फलंदाज आणि या 3 धावा पलून पूर्ण केल्यात.
कुठेतरी चुकीचा थ्रो फेकला आणि त्या चुकीच्या थ्रोच्या मोबदल्यात 3 धावा आणि 3 धावेने धावसंख्येत भरवते 34. आता येणारे 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. पुढील चेंडू कुणालसाठी. आता येणारे 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया, जेल खाली येतोय. पुन्हा एकदा जेल जमिनीला दान. आता आणि हा चौकार, हा येतोय चौकार. कुठेतरी कॅच पकडली असती तर हा चौकार तरी सुद्धा वाचला असता, पण तसं काही पाहता आलं नाही. आता येणारे 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. वाऱ्यावाडी संघाचा कर्णधार आणि दात्रीवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे पण टॉच उडवण्यासाठी टॉच बॉक्स मध्ये. जेच्या हाताला चटका देऊन चौकार गेलाय. आता पाहूया, 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकून ठेवलाय कारव संघाने. एक धाव. आता एक धाव. आता माहिती आहे पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकून ठेवला, त्यामुळे आपण खालनच खेळावे असं वाटलं आणि त्याने चांगला असा 1 धाव घेतली हलक्या हाताने कट करून. आता 3 चेंडू आणि 1 धाव. सात नंबरची जर्सी घातलेला पाहू शकाल NSD. चला, दात्रीवाडी संघाचा कर्णधार आणि वारेवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे पण टॉच उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची गरज. पाहूया पुढील चेंडू आणि हा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धाव्यांसाठी. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. अशा प्रकारे कारव संघ विजयी झालेला आहे. चांगली फलंदाजी मानावी लागेल गणेश गिराकडनं. हॅलो, तर आपण सत्कार करूया मान्य श्री आदरणीय बाबूशेठजी बुबेरे या साहेबांचा. आपण टॉस का